बऱ्याच लोकांची अशी तक्रार होती की वेंडर ॲड केलेला आहे पण तो एक्सपेंडिचर तयार करत असताना दिसत नाही. तर आपण पुन्हा एकदा बघूया. सुरुवातीला व्हेंडर कसा ॲड करायचा हे बघूया आपण. डीओचं लॉग इन करायचं आहे आपल्याला, डाटा ऑपरेटरचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे मास्टरमध्ये. मास्टरमध्ये गेल्यानंतर वेंडरमध्ये, आणि वेंडरमध्ये जाऊन ॲड न्यू करायचं आहे. ॲड न्यू केल्यानंतर आपल्याला हा जो वेंडर टाईप दिसतो, पर्सनल, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल वगैरे वगैरे, तर एखाद्या व्यक्तीला आपण जर करणार असेल पेमेंट तर आपल्याला पर्सनल क्लिक करायचं आहे. व्यक्ती म्हणजे तो पी सुद्धा असू शकतो, प्रोग्राम ऑफिसर, किंवा एखादा असा व्यक्ती असू शकतो की ज्याच्याकडून आपण सेवा घेतलेल्या आहेत. एखादा कॅन्टीनवाला असू शकतो ज्याच्याकडून काही खाण्यासाठी पदार्थ आणलेले असतील, असं. आणि कमर्शियलमध्ये जेथून आपण काही वस्तू आणल्या असतील एखाद्या संस्थेतून, तर ते कमर्शियल. आता सुरुवातीला आपण फॉर एक्झाम्पल पीओनी आपल्याच खिशातून खर्च केलेला असतोय, मग पीओ स्वतःच वेंडर होतात जनरली. तर तसंच बघूया. मग पर्सनलवर सिलेक्ट करतो मी. माझंच थोडी माहिती भरतो मी आता. 4655 कोल्हापूर. हे पूर्ण माहिती व्यवस्थित भरा. मी आता शॉर्टमध्ये करतोय. ठीक आहे, जेवढी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे तेवढी मी भरलेली आहे. आता बँक नेम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. वेंडरचं बँक नेम कुठलंही काही असू शकतो. स्टेट बँक असू शकते, स्टेट बँक ऑफ इंडिया असू शकते, बँक ऑफ इंडिया असू शकते, बँक ऑफ बडोदा, काही असू शकतं. जे काय असेल ते आपल्याला फक्त इथं सर्च करायचं आहे. मला आता माझं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, मी ते सर्च करतो. इथं खाली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, मी ते सर्च केलं. अकाउंट नंबर 3794. ही सगळी माहिती भरून मग अकाउंट नंबर टाकला आणि ॲड बँक डिटेल्स. ओके, अशा पद्धतीने वेंडर ॲड झालेला आहे. तुम्हाला डिलीट करायचं असेल तर इथनं डिलीट करू शकतो आपण. ॲड करा आणि इथनं सेव्ह म्हणा. एकदा चेक करा अकाउंट नंबर बरोबर आहे का, आणि सेव्ह म्हणायचं. आता सेव्ह म्हटल्यानंतर मे बी माझा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, त्यामुळे काहीतरी क्वेरी दाखवेल तो सिस्टीम. दिस मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असल्यामुळे ते एक्झिस्ट म्हणून दाखवते. पण अशा पद्धतीने फक्त सेव्ह म्हणायचं आपल्याला. सेव्ह म्हटलं की वेंडर ॲड होईल. वेंडर ॲड झाल्यानंतर आपल्याला तो वेंडर मॅपसुद्धा करावा लागतो. तर मॅप कसा करायचा हे दाखवतो मी. पुन्हा मास्टरमध्ये जायचं, वेंडरमध्ये जायचं आणि मॅनेजमध्ये जायचं. मॅनेजमध्ये गेल्यानंतर वेंडर रजिस्टर्ड बाय मी हे ऑलरेडी आहेच, इथं सर्च करा. सर्च केल्यानंतर आपण जे वेंडर रजिस्टर केलेले आहेत, आता जो मगाशी आपण वेंडर ॲड केला तो बँकेकडून अप्रूव्ह व्हायला एक दिवस किंवा 8 तास 4 तास लागतात. तर आज तुम्ही वेंडर रजिस्टर्ड केला की उद्या मॅपिंगची प्रोसेस करायला हरकत नाही. तर वेंडर रजिस्टर्ड बाय मी मध्ये जा, सर्च करा डायरेक्टली. सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळे वेंडर इथं दिसतील. आणि जो आपण रजिस्टर केलेला आहे त्याच्या डाव्या कोपऱ्यात इथं असा एक बॉक्स येईल, तो आपल्याला टिक करायचा असतोय. आता माझे ऑलरेडी सगळे वेंडर मॅप आहेत त्यामुळे मला इथं दिसत नाही. आणखी दाखवतो मी तुम्हाला. हां, किंवा तिसरं असा समजा हा अखिलेश आपला वेंडर आहे आपण ॲड केलेला, तो इथं मला दिसला. इथं क्लिक करा आणि त्याला मॅप वेंडर म्हणा. इथं खाली शेवटी सगळ्यात ऑप्शन आहे मॅप वेंडर. तो मॅप वेंडर केला की आपला वेंडर आपल्या स्कीमला मॅप झालेला असेल. जनरली बाय डिफॉल्ट होतो मॅप, पण नसेल झाला तर या प्रोसेस थ्रू आपल्याला मॅप करावा लागेल. इथं कुठे स्कीम वगैरे नाही, त्यामुळे जनरली मॅप होतो वेंडर आपल्या स्कीमसाठी. अशा पद्धतीने आपल्याला मॅप करावा लागेल. एखादा वेंडर ऑलरेडी सिस्टीममध्ये असतो, दुसऱ्या कोणीतरी ॲड केलेला असतोय, तो वेंडर आपल्याला आपण ॲड करत असताना दिसतो. दिस वेंडर इज ऑलरेडी रजिस्टर्ड. मग तो वेंडर अशा पद्धतीने इथं दिसेल बघा, वेंडर नॉट मॅप्ड विथ मी, आणि त्याचा युनिक कोड. तुमच्याकडे जर युनिक कोड असेल तुमचा वेंडरचा, हे जर रेडमध्ये आहेत, तर वेंडर शोधायला खूप सोपं जातं. युनिक कोड टाका आणि डायरेक्ट सर्च म्हणा, लगेच आपल्याला इथं वेंडर दिसतोय.
वेंडर दिसला की इथं राईट लेफ्ट साईडला इथं क्लिक करा आणि मॅप वेंडर म्हणा. वेंडर मॅप झालेला असेल किंवा होईल. अशा पद्धतीने आपल्याला वेंडर तयार करणे, क्रिएट करणे आणि मॅप करणे ही प्रोसेस करावी लागेल. थँक्यू.